जय महाराष्ट्र. सकाळी उठल्यानंतर गाडी नव्हती, गाडी नसल्यामुळे चालत चालत मंडईत आलो. मंडईत आपलं एकच काम असते ते म्हणजे डावाकडून आपल्या हॉटेलचा सगळा बाजार घ्यायचा. बाजार घेतल्यानंतर ऋषा भेटला. ऋषा म्हणलं चल चौकाला तुला फेमस असलं ज्यूस पाहतो. ज्यूस प्याला आणि चक्री करत डायरेक्ट दोन मध्ये असलेलं नरसिंहाचं मंदिर आणि इथलं सिद्धेश्वरचं मंदिर बघायसाठी मी खास चाललो. मंदिराच्या चारी बाजूने पण पूर्ण तटबंदी आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराच्या समोर असलेल्या नंदी महाराजांचं दर्शन होतं. महत्वाचं म्हणजे नंदी कासवावर विराजमान आहे. मंदिराच्या समोर असलेल्या खांबावरचं नक्षीकाम बघितल्यानंतर छान वाटलं. नंतर आतमध्ये प्रवेश केला आणि महादेवांचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलं. या मंदिरांचं बांधकाम 1680 ते 1720 या दशकात झालेलं. त्यानंतर गणपती मंदिरात गेलो, गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग लक्ष्मी नरसिंह मंदिरात आलो. मंदिराची रचना बघितली तर पूर्ण रचना गोलाकारात आहे आणि सगळं बांधकाम दगडात आणि सागवानी लाकडात केलं. बारीक जिन्यामधनं वाट काढत मी वर प्रवेश केला. वर आल्यानंतर आपल्याला नरसिंहाचं रेखाटलेलं चित्र बघायला मिळालं. नंतर लक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि पुढे येऊन नरसिंहाचं दर्शन घेतलं. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. खाली उतरल्यानंतर एका गुरुजींनी आम्हाला मंदिराची पूर्ण माहिती